आज आपण बघणार आहोत तांदळाची सुपर सॉफ्ट अशी इडली. खूप कमी साहित्यामध्ये खूप छान अशी इडली बनते. बॅटर फर्मेंट करून कसं बनवायची ते आपण बघणार आहोत. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता चला तर मग आजची रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण घेतले आहेत 3 वाटी तांदूळ. घरातल्या कोणत्या पण वाटीचं मेजरमेंट तुम्ही सेट करू शकतात. आणि त्याच्याने या वाटीने मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी घ्यायचं आहे उडदाची डाळ. 3:1 असं प्रमाण असतं. हे 3:1 प्रमाणे या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी घेतलेली आहे उडदाची डाळ, ती पण टाकून द्यायची आहे. यामध्ये पाणी टाकून हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून द्यायचं आहे. या ठिकाणी घेतलेली आहे मेथीदाणा. मेथीदाणा पण टाकून द्यायचा आहे. मेथीदाण्याने खूप छान अशी चव येते आणि इडली पण छान अशी फुलते. या ठिकाणी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये भिजत टाकायचे आहे पाणी टाकून. या ठिकाणी आपण पाणी टाकून देत आहोत आणि पाणी टाकून ते 4 ते 5 तासांसाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे. अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे आणि त्याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे. आता 4 ते 5 तासानंतर आपण त्याला दळायला घेत आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ आपण टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये दळलं जाईल इतकंच पाणी टाकायचं आहे आणि जे डाळ तांदळाचं पाणी असतं तेच पाणी टाकायचं आहे, दुसरं पाणी टाकायचं नाही आहे. तेच पाणी टाकल्याने काय होतं, फर्मंट खूप छान होतं आपलं इडली बॅटर. आणि या दळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे साखर 2 चमचे आणि 1 चमचाभर मीठ टाकून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला बनवताना मीठ टाकण्याची आवश्यकता पडत नाही जास्त. वाटल्यास तुम्ही टाकू शकतात. हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट याला फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने कोणत्या पण कपड्याने त्याला झाकून ठेवायचं आहे आणि फर्मंट होण्यासाठी त्याला ठेवून द्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंग दाखवत आहे. हे बॅटर आपलं खूप छान असं फर्मंट झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं बॅटर साईडला काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आपण याआधी पण मीठ टाकलं होतं बॅटर दळलं तेव्हा, त्यामुळे आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये टेस्ट करून घ्यायचा आणि मगच टाकायचं आहे. आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे, अर्धा चमच्यापेक्षा कमी. आणि ते छान असं फेटून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवते आहे. मीठ आणि बेकिंग सोडा छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्याने आपली इडली खूप सॉफ्ट आणि छान बनते. या ठिकाणी जो साचा असतो इडलीचा त्याला तेलाने ग्रेस करून घ्यायचं आहे आणि पूर्ण इडलीच्या साचांमध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून द्यायचं आहे आधीच गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये इडली बेक करायला ठेवायची आहे इडलीच्या साच्यामध्ये. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपली इडली खूप छान अशी बेक झालेली आहे. क्लीन निघालेला आहे, खूप छान अशी बेक झालेली आहे. आणि या ठिकाणी आपली इडली बेक होऊन तयार झालेली आहे. हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच इडली काढायची आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता आपली इडली जी आहे ती किती छान अशी फुललेली आहे. आपलं बॅटर जर फर्मंट छान झालं तर इडली खूप सॉफ्ट आणि छान बनते. त्यामुळे बॅटर छान फर्मंट होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण हे बॅटर फर्मंट होऊन जातं आणि हिवाळ्यातही बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. हिवाळ्यामध्ये पण तुम्ही अशाच पद्धतीने प्रमाण घ्या आणि अशाच पद्धतीने दळा आणि त्यामध्ये साखर आणि मीठ टाका. आपलं बॅटर जे आहे ते हिवाळ्यातही खूप छान असं फर्मंट होतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली जी इडली आहे ती खूप छान अशी बेक झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता इडली खूप छान अशी छान अशी बेक झालेली आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनून तयार झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हेच मेजरमेंट घ्या आणि तुमची पण इडली माझ्या इडलीप्रमाणे सॉफ्ट आणि सॉफ्ट बनेल.
या ठिकाणी सांबार आणि चटणीसोबत आपण सर्व करत आहोत. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.